नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट असे हे गोल आपल्याला घरी जे आपण साहित्य आहे त्या साहित्यामध्ये आपण अतिशय उत्कृष्ट असे हे लाडू बनवणार आहे. तर कधीही आपल्या मधल्या वेळेत खाण्याची काहीतरी इच्छा होते तेव्हा आपण हे लाडू असे बनवून ठेवू शकतो किंवा लहान मुलांना शॉर्ट ब्रेकमध्ये काहीतरी द्यावं लागतं तर त्यासाठी पण हे लाडू बेस्ट आहेत. तर थोडा वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतले, चण्याची डाळ घेतले. तर ती आता आपण एक 5 ते 6 मिनिटं थोडासा कलर चेंज होईल इतपत आपण लो फ्लेमवरती भाजून घ्यायची. तर इथे मी 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवरती डाळ भाजून घेतले. आता त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी बघू शकता, अर्धी वाटी मी उडदाची डाळ घेतली. उडदाची डाळ पण आपण एक 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायची. आता तुम्हाला मी 5 ते 6 मिनिटं पूर्ण हलवतेल वगैरे दाखवलेलं नाही. तर 5 ते 6 मिनिटं म्हणजे मी टाकल्यापासून डायरेक्टली 5 ते 6व्या मिनिटानंतरची मी डाळ तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने आपण अशी भाजून घ्यायची कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. मग 5 ते 6 मिनिटानंतर डाळीचा कलर या पद्धतीने लो फ्लेमवरती भाजल्यानंतर असा चेंज होतो. तर तीही आपण डाळ आता काढून घेऊयात. सुटी वेगवेगळी अशी डाळ भाजून घ्यायची, एकदम अशा दोन्ही डाळी भाजायच्या नाहीत. आता त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी रवा भाजून घ्यायचा. तर इथं मी बारीक रवा यूज केला आहे. तुम्ही जर मोठा रवा घेणार असाल तर थोडा मिक्सरला ग्राइंड करू शकता. तर आता बारीक रवा पण आपण एक 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा. रव्याचा पण कलर थोडासा साधारणसा बदलेल इतपत आपण लो फ्लेमवरती हे आपण जे काही आपण साहित्य वापरणार आहे ते भाजून घ्यायचं. म्हणजे आपले लाडू छान असे खमंग होतात, कुठेही लाडू आपल्याला टाळ्याला चिकटत नाही. आता इथं मी त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले. तेही आपण एक 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं. तर सर्व जिन्नस आपण लो फ्लेमवरती 4-5 मिनिटात आपले हे पूर्णपणे जिन्नस भाजून ठेवतात. तर बघू शकता गव्हाचं पीठचा पण कलर पूर्णपणे चेंज झाला आहे. गव्हाचं पीठ पण मी 4 ते 5 मिनिटं भाजून घेतले. तेही आता आपण काढून घेऊयात. तर इथं पाहू शकता तर मी सर्व जे काही साहित्य आहे ते भाजून घेतलेलं दाखवते तुम्हाला आता मी. तर इथं आपण गव्हाचं पीठ भाजून घेतले, रवाही भाजून घेतला आहे. आता इथं मी 1.5 वाटी पिठी साखर घेतली. ही जी वाटी दिसते त्या वाटीने 1 वाटी साखर घ्या, म्हणजे 1.5 वाटी पिठी साखर दळल्यानंतर होते. आणि आपण ही दोन्ही डाळी ज्या भाजून घेतल्या होत्या त्याही इथं मी तुम्हाला दाखवत आहे. आणि आपल्याला तूप लागणार आहे 1 वाटी. तर बघू शकता 1 वाटी बरोबर मी तूप घेतले. आता आपण डाळ मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण ही दळून घ्यायची. तर छान आपली डाळ आपली अशी भाजल्यामुळं मस्त अशी दळून निघते, कुठेही आपली डाळ अशी राहत नाही, छान अशी दळून निघते. तर डाळ दळताना आपल्याला रवाळ अशी दळायची आहे. जसा आपला मोठा रवा कसा असतो त्या पद्धतीने रवाळ अशी आपण ही डाळ दळून घ्यायची आहे. आणि वेगवेगळ्या दोन्ही डाळी दळून घ्यायच्या म्हणजे आपले लाडू छान होतात. आता इथं मी चण्याची डाळ दळून घेतली, ती आता आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊया पीठ त्याचं. आता परत आपण ही उडदाची डाळ जी भाजून घेतली होती तीही आपण या मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण दळून घ्यायची. तर दोन्हीही डाळी आपल्याला रवाळ अशा दळून घ्यायच्या. एकदम बारीक असं पीठ करायचं नाही, थोडंसं रवाळ असं हे आपण दळून घ्यायचं. तर इथं मी दोन्ही डाळी आता दळून घेतलेत. तर पाहू शकता इथं तूप जे मी वाटीत तुम्हाला दाखवलं होतं ते पण मी थोडंसं कडवून घेतले, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट प्रमाण कळलं पाहिजे म्हणून. तर बरोबर 1 वाटी आपण तूप घेतले. आता एका कढईमध्ये आपण थोडंसं तूप घातले. एकदम तूप घालू नका, थोडं तूप घालूयात. तर इथं मी थोडं तूप घातले. आता थोडंसं तूप, आता आपलं तूप हे गरमच आहे पण अजून 1-2 मिनटं मी गरम करून घेतले. आणि त्यानंतर आपण आता त्यामध्ये जे काही चण्याची डाळ आपण दळून घेतली होती ती घालून घेऊयात. तर आता परत एक 2 ते 3 मिनटं आपण हे तुपामध्ये भाजून घ्यायची, जेणेकरून याचा कच्चापणा आपण हा जर डाळीचा पिठाचा कच्चापणा नाही राहिला पाहिजे म्हणून आपण एक 2 ते 3 मिनटं चांगलं भाजून घेऊयात. आधी आपण सर्व भाजून घेतल्यामुळे आपल्याला तुपामध्ये जास्त भाजायची गरज लागत नाही. तर एक 2 ते 3 मिनटं परत असं तुपामध्ये भाजून घेतले. आता आपण परत थोडंसं तूप घालूयात. गॅसची फ्लेम इथं लोच आहे. पूर्णपणे लाडू बनवण्याची प्रोसेस लो फ्लेमवरतीच करायची, म्हणजे आपले लाडू कुठंही हे पीठ करपत वगैरे नाही. आता आपण जो रवा भाजून घेतला होता तो पण घालून घेऊयात. तो पण आपण एक 2 ते 3 मिनटं यात भाजून घ्यायचा. परत थोडंसं तूप घालूयात.
या पद्धतीने तूप घालायचं थोडं थोडं. तर अतिशय हेल्दी असे हे लाडू आहेत, चविष्ट लाडू होतात. आपल्याला तुम्हाला कधीही काहीतरी खायची इच्छा झाली तर हे लाडू तुम्ही बनवून ठेवू शकता. तर एक 2 ते 3 मिनटं मी रवा पण भाजून घेतला आहे. थोडंसं साधारणसा कलर चेंज झाला आहे, बघू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा की बेसनचा कच्चापणा थोडा ठेवू नका, त्याच्यामुळं चांगलं भाजून घ्या. आता मी सर्व तूप इथं घातले, बघू शकता. पाऊण वाटी सर्व तूप मी इथं घालून घेतले. तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही वनस्पती तूप पण घालू शकता. आता लास्टला आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलं होतं ते पण घालून घेऊयात. तर छान असा खमंग वास सुटतो आपण जेव्हा हे तुपामध्ये हे सर्व जेव्हा आपण डाळीचं पीठ वगैरे भाजत असतो तेव्हा. आणि आता इथं मी परत एक 4 ते 5 मिनटं चांगलं भाजून घेतले. तर बघू शकता कलर या पद्धतीने आला पाहिजे. पूर्ण प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरतीच करायची आहे. आता इथं मी गॅस बंद करून हे मिश्रण खाली घेतले. तर या पद्धतीने आपल्याला हे छान असं पीठ आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे, हे जे काय आपण मिश्रण केले ते. आता एका परातीमध्ये, पसरट परातीमध्ये किंवा ताटामध्ये हे काढून घ्यायचं. तरी तुम्ही सर्व आता हे मिश्रण काढून घेतले. आता काय करायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं. एकदम पूर्ण थंड झाल्यानंतर पिठी साखर घालायची नाही, थोडंसं गरम असताना पिठी साखर घालायची. तर इथं आता थोडंसं थंड झाले आणि साधारणसं गरम आहे. आता आपण ह्याला हात लावू शकतो, हाताला भाजत नाही. या पद्धतीने झालं की आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात. तर बघू शकता छान असं तूप त्याला सुटलेलं आहे. आता आपण ही पिठी साखर जी केली होती ती घालून घेऊयात. तर या पद्धतीने पिठी साखर घालून आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त करू शकता. इथं मी आता 1 वाटीची दळल्यानंतर 1.5 वाटी पिठी साखर झाली होती. तर ती इथं मी सर्व घालणार आहे, कारण आमच्या घरी थोडं गोड आवडतं, जास्त गोड लाडू आवडतो. तुम्हाला थोडा कमी गोड आवडत असेल तर तुम्ही एक थोडीशी पिठी साखर त्यामध्ये साईडला ठेवा आणि चाखून बघा आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर घाला. तर इथं मी पूर्णपणे ही पिठी साखर आता यामध्ये घालून घेतली. छान असे या पूर्णपणे मिश्रणात आपण चांगली तिला घोळवून घ्यायची पिठी साखर. आता आपण लाडू वळायला चालू करूया. तर लाडू वळताना दाबून असा लाडू वळायचा, म्हणजे छान असा आपला लाडू हा वळतो. आपला जसा बेसनचा लाडू दिसतो त्याच पद्धतीने हा लाडू दिसतो. फक्त यामध्ये उडदाची डाळ असल्यामुळे थोडी याची टेस्ट वेगळी आहे. उडदाची डाळ पौष्टिक असते, तर या पद्धतीने हे लाडू पण छान होतात अगदी. आणि आपण यामध्ये जे तूप घातले त्याच्यामुळे त्याला तेलकटपणा पण येतो असा. त्याच्यामुळे आपल्याला काही हाताला तूप वगैरे दुसरं वेगळं असं काही लावायची गरज लागत नाही. छान असं एवढ्यामध्येच आपलं हा लाडू छान असा वळला जातो. समजा तुमचं जर लाडूचं मिश्रण थोडं कोरडं झालं आणि लाडू वळता येत नसतील तर काय करायचं की थोडंसं तुम्ही तूप यामध्ये कडवून घालू शकता. तूप थोडंसं घातलं की आपला लाडू छान असा वळला जातो, कुठेही आपला लाडू बिघडत नाही. पण मी जे काही मेजरमेंट सांगितले त्या पद्धतीने जर तुम्ही घेतलं तर लाडू कुठेही तुमचा कोरडा वगैरे होणार नाही. पण शक्यतो झालं तर तुम्ही हे असं करू शकता. दाबून असा लाडू वळायचा, छान आपला असा लाडू हा वळला जातो. तर इथं आपले 19 लाडू तयार झालेत. मस्त असे आपले लाडू दिसतात, मऊ लुसलुशीत आपले हे लाडू तयार होतात. भरपूर दिवस आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो. तर 1 वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि रवा आणि गव्हाचं पीठ अर्धी वाटी असं आपण जे मिश्रण घेऊन हे जे लाडू बनवलेत तर त्याचे 19 लाडू होतात. तर नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.